नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, मी आता ऑफिसमधनं म्हणजे गायत्रीचे मम्मी पप्पा येत आहेत, त्यांना घेण्यासाठी जातो आहे मी. माझे सासू सासरे ते येत आहेत, म्हणजे आपलं उधनावरनं येत आहेत ते. जे आपलं सुरतच्या पुढचं स्टेशन आहे ना, उधनावरनं त्यांची एक्सप्रेस आहे, तीच आपली उधना बँड्रा एक्सप्रेस आहे, त्या ट्रेनने येत आहेत ते. मित्राला बोललो मी ऑफिसच्या की मला म्हटलं अंधेरी स्टेशनला सोड म्हटलं. इथं त्याने मला अंधेरी स्टेशनला सोडलेलं आहे. मी पण आता ते तिकीट वगैरे ते बघणार, पण अजून लेट आहे कारण की 8:30 तर 9 वाजतील त्या ट्रेनला यायला, आणि आत्ता वाजलेत 5:45 झालेत. म्हटलं मी काही घरी जात नाही, अंधेरीलाच काहीतरी टाईमपास वगैरे करतो म्हटलं. अंधेरीवरनं मग परत बोरिवली वगैरे जाईल. चला इथं मी मार्केट वगैरे बघून घेतो, तुम्हाला ते मार्केट वगैरे ते पण दाखवतो. तुम्ही ते गर्दी बघू शकतात, किती मोठ्या प्रमाणात गर्दी वगैरे आहे. हे बघा, हे आपलं अंधेरीचं मेन मार्केट आहे. आज काय म्हणजे संडे नाही आहे किंवा सॅटर्डे नाही आहे, एवढी गर्दी नाही आहे. नाहीतर नाही तर चालायला सुद्धा जागा नसते. मग ते बघा, आता म्हणजे आताही नॉर्मलच गर्दी आहे. आपली जी रेग्युलर ऑफिसवाल्यांची गर्दी असते तेवढी नॉर्मलच गर्दी आहे. नाहीतर नाही तर खरोखर सांगतो, इथं चालायला सुद्धा जागा नसते. इथं ते कपडे वगैरे बरेच स्वस्त भेटतात. इथं 200-200 त्या कुर्ती भेटतात, परत 250-250 रुपयाला ते शर्ट वगैरे भेटतात, पॅन्टी भेटतात. म्हणजे बरंच स्वस्त भेटतं इथं. तुम्ही म्हणजे 3-4 हजार रुपये पण घेऊन आलेत ना, तरी इथून पूर्ण बॅग भरून घेऊन जाणार तुम्ही, एवढे स्वस्त कपडे भेटतात इथं. परत आपले जे पावसाळीचे शूज वगैरे, चप्पल वगैरे, त्या गोष्टी पण भेटतात इथं. लहान लहान पोरांसाठी म्हणजे खेळणी वगैरे ते पण भरपूर आहेत इथं. चला म्हटलं, आता तुम्हाला ते म्हणजे मामा मामींना यायला अजून टाईम आहे, तोपर्यंत म्हटलं चला तुम्हाला अंधेरी मार्केट वगैरे ते पण दाखवतो, काय बोरिवली वगैरे ते पण दाखवतो. आणि मुंबईची मेन म्हणजे तुम्हाला गर्दी दाखवतो, की लोकलच्या ट्रेनमध्ये गर्दी किती असते ते पण तुम्हाला दाखवणारच आहे मी. हे बघतं मी आता अजून प्लॅटफॉर्मच्या इकडे बाहेरच थांबलो आहे. हे सगळे आता चर्चगेट साईडला जाणारे ट्रेन येते. हे कसे चर्चगेट साईडला जाणारे ट्रेन, म्हणजे इथं कसं गर्दी नसते जास्त. आता चला, मी इथं अंधेरी स्टेशनला आलेलो आहे. इथं अंधेरी स्टेशनला आता आपलं तिकीट वगैरे काढून घेऊया. हे आपलं मेन अंधेरी स्टेशन आहे मित्रांनो. म्हणजे बघा, ते जुन्या काळातलं अजून पण ते फॅन वगैरे आहेत ना, ते अजून फॅन वगैरे लागलेले इथं. इथूनच आता आपल्याला तिकीट वगैरे काढून घ्यायचं. काही नाही, बोरिवलीचं तिकीट काढायचं आहे आता आपल्याला. बोरिवली, हे बघा तुम्ही आता हे तिकीट वगैरे बघू शकता. हे 10 रुपये तिकीट, म्हणजे रिटर्न नाही यायचं आहे बोरिवलीवरनं आम्हाला डायरेक्ट, म्हणजे तिकडनंच ट्रेन आहे डायरेक्ट. ही बघा गर्दी बघू शकता तुम्ही. आता म्हणजे रात्रीचे 7:45 झालेत. आता हे 7:45 वाजेची एवढी गर्दी आहे. म्हणजे विचार करा तुम्ही की लोकल ट्रेनमध्ये किती गर्दी असणार. हे बघा, म्हणजे रात्रीची टायमाला ही गर्दी आहे. बघा समोर बघू शकता 8 वाजलेले आहेत. म्हणजे 8ला काहीतरी 8 वाजून 7 मिनिटांनी काहीतरी ती भाईंदर ट्रेन आहे आता. पण आपल्याला बोरिवली ट्रेनने जायचं आहे. ती बघा बोरिवली ट्रेन लागलेलीच आहे आता, म्हणजे 5 मिनिटामध्ये येणारच आहे ती ट्रेन आता. तर एवढी गर्दी आहे मित्रांनो. संध्याकाळच्या टायमाला बघणार ना तुम्ही, याच्यापेक्षा जास्त गर्दी असते. म्हणजे 6 वाजता 6:30 वाजता बघणार ना तुम्ही, तर भरपूर गर्दी असते. ते आत्ताच बघा ना तुम्ही, 8 वाजले तरी एवढी गर्दी आहे. म्हणजे इतर काहीच नाही. अजून तुम्ही सेंट्रल लाईनला गेलेत ना, तिथं पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आता हे तिकडनंच चर्चगेटवरनंच तिकडनंच हे ट्रेन वगैरे फुल होऊन येतात. आता काही नाही, फक्त बोरिवलीला जाण्याची ट्रेन आहे म्हणून एवढी काय भरलेली नसणार. तरी चला, आता आपण इथं जाऊया. आता माझ्या पण बरेच दिवस झाले त्या लोकल ट्रेनमध्ये बसलोच नाही मी, कारण की माझा प्रवासच नाही आहे. मला मेट्रो आणि रिक्षाने त्या बोटीनेच जायला लागतं. तुम्ही तर माझा ऑफिसचा घरचा प्रवास बघितलेलाच आहे तुम्ही. चला, आता मला बोरिवलीला जायचं आहे, कारण की 9 वाजेपर्यंत ती एक्सप्रेस ट्रेन येऊन जाणार आहे. त्याच्यासाठी मला लवकर पोचायला लागणार. आणि जे मी तिकीट काढलं आहे ते काय फक्त 1च तास चालतं मित्रांनो, जास्त वेळ पण नाही. म्हणजे मी 8 वाजता तिकीट काढले ना, 9 वाजता ते संपून जातं ते. मला जर TCने पकडलं तर मला फाईन भरायला लागेल. आणि 9 म्हणजे 9पर्यंत तर त्यांची एक्सप्रेस येऊनच जाणार आहे, तर मी तोपर्यंत बोरिवलीला पोहोचूनच जाणार आहे. हे बघा, आता हे कुठलं तरी स्टेशन आलं आहे, जोगेश्वरी का कुठलं तरी स्टेशन आलं आहे. तरी या स्टेशनवरती आता म्हणजे आता गर्दी तर कमीच होणार, कारण की बोरिवलीची ट्रेन आहे, त्याच्यामुळे आता गर्दी तर कमीच राहणार. रात्रीचे आता 8-8:15 झालेत, त्याच्यासाठी गर्दी कमी. हे बघा, हे जोगेश्वरी, मालाड वगैरे हे स्टेशन वगैरे आता येतच जाणार. तुम्हाला आता ते मुंबईच्या आपल्या ज्या बिल्डिंग आहेत त्या पण तुम्हाला दाखवते. या बघा कशा भारी भारी बिल्डिंग आहेत बघा ना तुम्ही. म्हणजे ऑफिस पण आहेत इकडे आणि बिल्डिंगा पण आहेत. मस्त एवढं भारी वाटतं ते बिल्डिंगा बघून. म्हणजे रात्रीचं असं वातावरण आहे. बघू आता आपलं स्वप्न कधी पूर्ण होतं कधी नाही. स्वप्न तर भरपूर आहे अशा बिल्डिंगमध्ये राहण्याचं, पण बघू आता जेव्हा स्वामींच्या कृपेने जेव्हा स्वप्न पूर्ण होईल तेव्हा होईल आता.
पण जी मी मेहनत करतोय ती कंटिन्यू करणारच आहे मित्रांनो मेहनत, कारण की मेहनतीलाच फळ भेटतं, तेच खूप महत्त्वाचं आहे. बघू ते बिल्डिंगमध्ये राहायला जाईल तेव्हा जाईल. चालेल मित्रांनो, चला मी आता इथं बोरिवली स्टेशनला आलो आहे. आता इथं बोरिवली स्टेशनवरनं पण तुम्ही गर्दी बघू शकता, त्या लोकलमधनं उतरले जाता. आता मला परत 7 का 8 नंबर प्लॅटफॉर्मला जायला लागेल, कारण की ती एक्सप्रेस तिथंच येतात. आणि मामा ते पहिल्यांदाच इथं मुंबईला येतात, म्हणून त्यांना मुंबईचं काय माहिती नाही आहे. जे काय ते मला आधी जायला लागेल त्या एक्सप्रेस येण्याच्या आधी. हे बघा ना समोर तुम्ही, किती मस्त हे बोरिवलीचं आहे, बोरिवलीचं वातावरण आहे मित्रांनो. हे मस्त बिल्डिंग वगैरे सगळे एकदम म्हणजे खूपच भारी वाटतं. आणि बोरिवलीचं रेल्वे स्टेशन म्हणजे खूपच स्वच्छ आहे मित्रांनो. चला आता मी ते 7 का 8 नंबर प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मला जातो आता, कारण की तिकडनं मामा त्यांचे पण फोन येत आहेत. ही बघा एक्सप्रेस आली आहे मित्रांनो आता इथं. त्या मामा त्यांना बोललो मी, म्हटलं तुम्ही दरवाज्यावरतीच थांबा म्हटलं, कारण की तुम्ही पटकन दिसून जाणार मला, कारण की माहीत नाही ते कुठल्या डब्यामध्ये बसलेत. काय जनरलच डब्बा आहे आपला, ते जनरल डब्यामध्येच बसलेत. आता बघू त्या कुठल्या डब्यामध्ये ते बघायचं आहे आता आपल्याला. त्यांना बोललो आहे म्हटलं मी मोबाईलचा फ्लॅश चालू ठेवतो आहे, तुम्ही फक्त दरवाजाजवळ थांबा म्हटलं. चला आता म्हणजे मला तर वाटतंय ते शेवटच्या डब्यांमध्ये असं वाटतंय मला. या आता कुठल्या डब्यांमध्ये ते दिसत नाही तिथं. शेवटचे जे 4-5 डबे असतील ना, त्यांनी सांगितलं होतं ना शेवटचे जे 4-5 डबे असतील ना त्याच्यातच असणार मी. तरी पण मी त्यांना सांगितलं आहे मोबाईलचा फ्लॅश चालू ठेवला आहे म्हटलं मी, कारण की पहिल्यांदाच येत आहेत मित्रांनो, त्याच्यासाठी म्हणजे कसं त्यांना एवढं माहीत नाही आहे मुंबईतलं. आता त्यांनी शेवटचे 4-5 डबे सांगितले, कदाचित ती आज 1-2 डब्यांमध्ये असतील वाटतं. आता ट्रेन तर इथं थांबणारच आहे आता. आणि गायत्रीचे पण एवढे फोन येत आहेत, आलेत का. तिला म्हटलं थांब जरा, येतील म्हटलं, मी आलो आहे ना इथं. नुसती ती पण परत फोन करत होती, कारण की तिला पण शेवटी काळजी वाटणारच ना, कारण की पहिल्यांदाच येत आहेत, त्यांना मुंबईबद्दल काही एवढं माहितीच नाही आहे. चला मित्रांनो, ही ट्रेन थांबलेली जे आता म्हणजे थांबणारच आहे आता. ते बघा दिसलेत वाटतं, समोर दिसलेत ते. हां हे बघा हे मामा. चला मित्रांनो, आता इथं बसस्टॉपला आलो आहेत. आता आम्ही इथं बसस्टॉपला थांबलो आहेत. मामा मामीन ते पण आले आहेत, गायत्रीचे मम्मी पप्पा ते पण आले आहेत. मामीन तिथं थांबले आहेत, बोरिवली स्टेशनला थांबलो आहेत आता इथं. जास्तच थकायला झालं ना मामा. हां म्हणजे 4 वाजेपासून बसले होते, तर त्यांना खूपच थकायला झालं आता. मामीन त्यांना पण खूपच थकायला झालं. आत्तापर्यंत नंदुरबार पोहोचले असते हा मामी. आत्तापर्यंत नंदुरबारला पोहोचले असते ते. निजामपूरचं. आता इथं बसची वाट बघतोय आम्ही. आता बघू आता बस किती वाजता, म्हणजे 15-1 मिनटं लागतील त्या बसला. आपली 269 बस आहे, म्हणजे डायरेक्ट मडजेटी जायला. त्या बसची वाट बघतोय आम्ही आता. हां आरामात तुम्ही नंदुरबारला पोहोचून जातात ना. कशी आहे पण मामा मुंबईची गर्दी कशी आहे. गाडी खाली होती ना. तेच. चला मित्रांनो, जाऊया आता घरी जाऊया आता आपण. आता बस आता अजून आहे, म्हणजे 10-15 मिनटं लागतील बसला. चला आता गायत्री त्रिशू पण वाट बघते, म्हणजे अजून आम्हाला बरोबर इथून 1 तास लागणार आहे जायला. चला तर आता आपण बसची वाट बघूया. इथं आम्ही आता 269 बसला बसलोच, म्हणजे आपल्या डायरेक्ट ही मडजेटी जाणारी बस आहे. तेव्हा मामा ते पण तिथं बसलेले आहेत. आता आम्हाला बरोबर 1 तास लागणार आहे मित्रांनो इथून जायला, कारण की आज ते मोहरम का काय, परत ट्रॉफिक वगैरे बरीच लागणार आहे. ते मोहरम का काय आहे ते तुम्हाला पण दाखवतो मी. ते बघा किती गर्दी आहे. आता इथं पण ट्रॉफिक लागणार, इथूनच आता आम्हाला अर्धा तास लागून जाईल या ट्रॉफिकमध्ये. तरी पण आपलं मुंबई पोलिसांनी बरंच सहकार्य केलं आहे सर्वांना. तर आपली बस वगैरे तर म्हणजे निघूनच जाणार आहे तिथून. तर म्हणजे तरी पण मडजेटीला जाता जाता काहीतरी आम्हाला 1 तास तर आरामच लागतो मित्रांनो, कारण की ते एवढे कंटाळलेत ना मामा ते, कारण की 3 वाजेपासून ते ट्रेनमध्ये बसले होते उधना स्टेशनवरनं. तर इथं यायला बरोबर त्यांना म्हणजे 9 वाजल्यात बोरिवलीला बरोबर. आता बोरिवलीवरनं आम्हाला मळला जायला 1 तास लागणार आहे. चालेल मित्रांनो, चला जाऊया घरी आता. चला मित्रांनो, आत्ताच आलोच घरी. गायत्री बराच टाइम झाला ना. हा किती टाइम, म्हणजे 10:30 वाजून गेलेत ना. या तुम्ही मामा. तो दरवाजा बंद कर ना गायत्री. दे ना त्यांना टॉवेल तर दे. तेव्हा दे टॉवेल बघा मामा, तो टॉवेल घ्या. हा मग तू तर खुश झाली हा. ते बघा त्रिशू इकडे बघ, कोण आलं त्रिशू. हा त्रिशू
त्रिशू हे देव दीदी बात चालली बघ गायत्री ते नाही जात दीदी. चला मित्रांनो आत्ता झालोत घरी, म्हणजे आम्हाला घरी येता येता बरोबर 11:45 झालेत. ते तुम्ही किती वाजता निघाले होते मा? 3 वाजता ना? हा मग तू जायचं ना त्यांना घ्यायला. हा सुरतला सांगतोय, सुरतला. गायत्री नुसती खुश होते हा. गायत्री खूप खूप दिवसापासून वाट बघत होती ना. देतो इकडे इकडे तेव्हा ते देतो बघ. चालेल मित्रांनो, चला आता फायनल आलो तर आम्ही घरी. आता चला आता जेवण वगैरे करतो, कारण की बराच टाइम झालेला आहे. तो झालं का काहीतरी जेवण? हा मग, आणि मी कामावर राहतो, लेट होतो तेव्हा जेवण करून घेते. नाही करत तू जेवण? ठीक आहे चालेल मित्रांनो, चला आलोत फायनली घरी आता. मामा ते मेन म्हणजे पहिल्यांदा आलेत मुंबईला, त्यांना एवढं काहीच माहीत नव्हतं. मामीन ते तर येऊन गेले होते 1-2 वेळा, फक्त मामान त्यांना एवढं म्हणजे पहिल्यांदाच आले ते इथं घरी. अजून त्यांनी तर मुंबई वगैरे काहीच बघितलं नाही अजून. चला चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.